हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, काळानुसार राजकारण बदलते, राजकारणातील व्यक्ती बदलतात, त्यांचे आचार विचार बदलतात। यात फार मोठी तफावत आपल्यासारख्या सामान्य जनांना जाणवते। तेव्हा आपण तुलना करण्यात काही अर्थ नसतो। विरोधकांचं काम विरोध करणं असतं, तर सत्ताधाऱ्यांचं काम विरोधकांचं म्हणणं खोडून काढणं असतं। यात आपलं काम ऐकून घेण्याचंच असतं। आपण मात्र आपली मत बदलू नये, आपली विचारधारा बदलू नये। अलीकडे आईवडिलांना संपत्तीवना दूर ठेवणारे मुली सर्वत्र मिळतात, त्यामुळे यात नवल वाटण्यासारखं काही नाही मित्रांनो। राजकारणात असे अनेक उदाहरणे आपणास पाहावयास मिळतील। आजची पिढी जन्मदात्याला संपवणारी आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। आपला भारत देशाचा स्वतंत्रता दिवस 15 ऑगस्ट 1947 आहे। दरवर्षी आपण 15 ऑगस्ट म्हणून साजरा करतो। याचा मान राष्ट्रपिता महात्मा गांधी व यात शहीद झालेल्यांना जवानांना जातो। तसेच आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याचा मान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व या संग्रामात शहीद झालेल्यांना जातो। मित्रांनो, आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला 1 मे 1960 रोजी। हा सोन्यासारखा दिवस आज गुरुवार रोजी आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचा आज खरे तर 65वा वर्धापन दिन यायला हवा, पण तो सर्वत्र 66वा वर्धापन दिवस साजरा होत आहे। तेव्हा आपणा सर्वांना या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। राज्य पुनर्रचना आयोगाने संयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई प्रांताविना घोषित करण्याचे ठरवले। 19 नोव्हेंबर 1956 रोजी या घोषणेच्या विरोधात मुंबई प्रांतातील प्रत्येक मराठी माणूस पेटून उठला। सर्वांनी एकत्र येऊन बंड पुकारला। वाढत्या दंगलीला आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला गेला। सरकारकडून लाठीमार करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, पण सर्व काही व्यर्थ ठरले मित्रांनो। अखेर त्या काळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला। या बेछूट गोळीबारात अनेक लोक मृत्युमुखी पडत गेले, पण जमाव मैदान सोडून पळाला नाही। शेवटी सरकारने या जमावासमोर हात टेकले। गोळीबार थांबवण्यात आला, पण तोपर्यंत 106 मराठमोळे मृत्युमुखी पडले होते। परिणामी त्या काळचे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांतासह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केल्या गेली। मोरारजी देसाईंना काढून राज्याचे मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आले। यानंतर सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण दिसू लागले। आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक आनंदाने नाचू लागला। जागोजागी ध्वजारोहण होऊ लागले। याच बरोबर या यशाच्या मागे शहीद झालेल्या 106 लोकांबद्दल शोक व्यक्त होऊ लागला। तेव्हापासूनच दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्रता दिवस म्हणून ठरला। हा दिवस मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा होऊ लागला। मित्रांनो, ध्वजारोहणाचे कार्यक्रम नियमात राहून सरकारी, निमसरकारी, खाजगी अशा सार्वजनिक ठिकाणी होऊ लागले। हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊ लागली। सर्व राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक प्रतिष्ठित व्यक्ती यात सामील होऊ लागले। आपल्या भारत देशात जशी प्रत्येक गोष्टीत विविधता आहे, तशीच विविधता आपल्या महाराष्ट्र राज्यात आज तरी आहे। म्हणूनच भाईचारा अजूनही आजपर्यंत सर्वत्र जपल्या जात आहे। सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने आपल्या धर्माचरणाने आजही जगत आहेत, आपापली संस्कृती जगत आहेत मित्रांनो। आपणही सर्व लहान थोरांनी यात भाग अवश्य घ्यावा।
प्रत्येक नागरिकाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे गुणगान आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत करावे मित्रांनो. आपल्या राज्यावर येणाऱ्या भावी संकटांना सामोरं जाण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी सदैव बाणावे. वेळ आल्यास बलिदानास सदैव तत्पर असावे मित्रांनो. कारण आपणच आहोत आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा महाराष्ट्र स्वतंत्रता दिनाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र.